वेलकम टू ऋतूच्या रेसिपीज। आज खूप दिवसांनी मी प्रॉन्स मसाला याची रेसिपी आज आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे। आणि रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर ऋतूच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर सुद्धा बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, म्हणजेच कोळंबी मसाला। तर सर्वात अगोदर इथे मी 1.5 किलो कोळंबी आणलेली आहे आणि घरी आणल्यानंतर मी इथे ती साफ केलेली आहे। खूप वेळ जातो, जर तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होत असेल साफ करून घेणं तर तुम्ही मार्केटमधून साफ करून आणलेलं बेस्ट आहे। तर इथे सर्वात अगोदर मी इथे 1.5 किलो कोळंबी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इथे मी 3 ते 4 पाण्यामध्ये कोळंबी धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये जो धागा असतो, धागा नसून त्याची एक ती आतडी असते, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर इथे मी थोड्या वेळ जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटं हळदीने व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवते आहे आणि त्यामध्ये मीठ मी टाकणार नाही, कारण की कोळंबीला आपोआप जास्त पाणी सुटतं, त्यामुळे मी फक्त हळदच टाकून घेतलेले आहे। आता सगळ्यात अगोदर कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि तेल ओतून घेतलेलं आहे मी। तेल गरम झाल्यानंतर इथे मी सर्वात अगोदर कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। आता कढीपत्ता थोडासा लालसर झाल्यानंतर इथे अद्रक आणि लसूण याची पेस्ट आहे, जी आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा निघून जाईल। आता पेस्ट भाजून झाल्यानंतर यामध्ये मी 3 कांदे घेतलेले आहेत, ते बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता ते लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर इथे मी मोठी 2 टोमॅटो जे आहेत ते कट करून घेतलेले आहे बारीक आणि ती सुद्धा यामध्ये मी टाकून घेते। आणि लक्षात ठेवायचं आहे की कांदा हा व्यवस्थित भाजल्यानंतरच टोमॅटो टाकायचा आहे, नाहीतर लवकर टोमॅटो टाकल्यामुळे कांदा हा कचकच राहतो। आता 5 मिनिटं मी झाकण ठेवलं होतं टोमॅटो आणि कांदा हा छान शिजण्यासाठी, तर टोमॅटो व्यवस्थित गाळ झालेला आहे। आता यामध्ये लागणारे मसाले टाकूयात। तर मसाल्यांमध्ये मी काय घेतलेला आहे, सर्वात अगोदर मी घरगुती जो मसाला असतो आपण बनवतो तो गरम मसाला मी यामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे। आता पूर्ण मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि शेवटी इथे मी कोळंबी फ्राय मसाला, जो तुम्हाला फिश मार्केटमध्ये सहजपणे भेटून जाईल, तो इथे मी टाकलेला आहे। आता जे टाकलेले मसाले आहेत ते कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटं पुन्हा कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे। कसुरी मेथी अगोदर भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी टाकून घेतलेली आहे। आता 10 मिनिटं जे प्रॉन्स ठेवले होते मी हळद लावून, ते यामध्ये टाकून घेते आणि मसाल्यांमध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेते। आता प्रॉन्स मसाला बनवताना मी अगदी मीडियम साईजची जी कोळंबी आहे त्याचा वापर केलेला आहे, कारण की अगदीच कोळंबी बारकी असेल आणि त्याची जर पातळ भाजी बनवतो तेव्हा कोळंबी त्यामध्ये अजून जास्त बारीक होत जाते आणि जास्त शिजवल्यामुळे ती बारीक होते। त्यामुळे नेहमी मीडियम साईज किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी साईजची जर कोळंबी असेल तर त्याचं तुम्ही सुक्कं बनवलेलं चांगलंच। आणि जर कोळंबी मोठ्या साईजमध्ये जर भेटली, जसे की टायगर प्रॉन्स वगैरे, किंवा त्याच्यापेक्षा जरा छोटी भेटली तरी त्याची तुम्ही रस्सा भाजी बनवली तरी चालते।
कारण रस्सा भाजीमध्ये ही कोळंबी म्हणजेच छोटी कोळंबी असते ती जास्तच बारीक होऊन जाते, त्यामुळे मी इथे जी मिडियम साईजची कोळंबी आहे त्याची मी मसाला फ्राय बनवलेला आहे। आता कोळंबी व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आता आपल्याला जास्तीत जास्त 15 मिनटं इथे कोळंबी पाणी न टाकता शिजवून घ्यायची आहे। थोडंसं सुद्धा पाणी इथे टाकायचं नाही आहे, कारण की कोळंबीला आपोआप जास्त पाणी सुटतं, त्यामुळे आहे त्या पाण्यामध्येच आपल्याला कोळंबी शिजवून घ्यायची आहे। 15 मिनटं झालेले आहेत आणि कोळंबी छान व्यवस्थित शिजलेली आहे आणि कोळंबी शिजायला जास्त टाईमसुद्धा लागत नाही। तर तुम्ही पाहू शकताय पाणी पण सुटलेलं आहे आणि जर तुम्हाला अगदीच पूर्ण सुक्कं बनवायचं असेल तर तुम्ही पाणी तुम्हाला लागेल तसं तुम्ही आटवूसुद्धा शकता। आता इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि कोळंबी मसाला आपला तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि ऋतुजा रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन। धन्यवाद।